श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। श्रावणी सोमवारी प्रत्येक भक्त भगवान शंकराला बेलाचे पान वाहतो आणि हे पान दुसऱ्या दिवशी तो निर्माल्यात टाकतो। परंतु आपल्याला हे पान दुसऱ्या दिवशी निर्माल्यात न टाकता त्याचा आपल्याला एक उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी नक्कीच मदत करेल। हा ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे, त्यामुळे हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे। श्रावणी सोमवारी शिवमूठ वाहिली जाते। तसेच श्रावणी सोमवारी भगवान शंकराला पांढरी फुले आणि बेलाचे पान सुद्धा अर्पण केले जाते आणि दुसऱ्याच दिवशी ही पानं आणि फुले निर्माल्यात टाकली जातात। बरोबर आहे ना? सगळ्याच ठिकाणी असंच होतं। भगवान शंकराला ती पानं वाहिली जातात, ते नंतर पाण्यात विसर्जित करतात किंवा निर्माल्यात सुद्धा काही ठिकाणी ते टाकले जातात। तर तुम्हाला ह्याच बेलाच्या पानाचा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय करायचा आहे। तुमच्या जर आर्थिक समस्या असतील तर हा उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार देवाला दिलेले फूल किंवा देवाला वाहिलेले पान परत वापरले जात नाही, मात्र बेलपत्र त्याला अपवाद आहे। बेलपत्राचा आपण पुनर्वापर हा करू शकतो आणि त्याचा पुनर्वापर आपण धनवृद्धीसाठी कसा करता येईल हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। यंदा श्रावणी सोमवारी तुम्ही शिव मंदिरात गेल्यावर भगवान शंकराला बेल व्हायला जायचे। तर बेल वाहण्याच्या अगोदर बेलाच्या पानावर आपल्याला ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे। हे तुम्ही वंदनाने आपल्याला ह्याच्यावर ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे। तर तिन्ही बी पानावर आपल्याला ओम नमः शिवाय लिहायचे आणि हे बेलपत्र आपल्याला भगवान शंकरावर अर्पण करायचे। नंतर अर्पण केल्यानंतर भगवान शंकराचा जो कुठला तुम्हाला श्लोक मंत्र येत असेल तो आपल्याला भक्तिभावनेने म्हणायचा आहे। तुम्हाला जर कुठलाच मंत्र येत नसेल किंवा मंदिरात जर गर्दी असेल तर यावेळी आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे आणि नंतर हे पान उचलून आपल्याला घरी आपल्या तिजोरीत आणायचं आहे। आणि तिजोरीत आणण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर तिजोरीत ठेवण्या अगोदर हे पान असं म्हणायचं आहे की माझं पुढल्या सोमवारपर्यंत मला एवढी रक्कम पाहिजे। तुम्ही तो आकडा मनात ठरवा आणि त्या इच्छेनुसार ती रक्कम भगवान शंकराला मागा आणि त्यांना असं सांगा की माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा। म्हणून आपल्याला भगवान शंकराला प्रार्थना करायची। फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जास्तीची अपेक्षा ठेवू नका, कारण आपल्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन आपल्याला इथं रक्कम ठरवायची आहे आणि तेवढीच रक्कम पुढच्या श्रावणापर्यंत माझ्या तिजोरीत जमा होऊ दे अशी आपल्याला भक्तिभावनेने आणि श्रद्धेनं प्रार्थना करायची आहे। तुम्ही जेवढं कमवता त्याच्यानुसार तुम्ही इथं प्रार्थना म्हणजे रक्कम हे ठरवू शकता, ती नक्कीच पूर्ण होईल। मग हे बेलपत्र तिजोरीत एका कोपऱ्यात आपल्याला ठेवून द्यायचं आहे। हा उपाय केल्याने अनेक भाविकांना लाभ झाल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय करण्याचा प्रयत्न नक्कीच करा। श्रावणानिमित्त हा उपाय तुम्ही करू शकता। बेलाचे पान ओळखणे काही अवघड नाही। त्रिदल म्हणजेच काय तर मानवी भावनेतील रज, सत्व आणि तम गुण यालाच त्रिदल असे म्हटले जाते। हे त्रिदलच मानवी भावनेतलं प्रतीक मानलं जातं। हे त्रिदल भगवान शंकराला अर्पण करून शरणागती यावी असं शास्त्र सांगतं। श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे। श्रावण महिन्यात शिव आराधना केली तर भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यासुद्धा दूर होऊ शकतात। त्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय हे सांगितले आहे। त्यातील पहिला उपाय असा आहे की तुम्हाला जर अचानक संकट आलं तर ते संकट दूर करण्यासाठी तुम्ही जागृत शिव मंदिरात जाऊन सलग 3 सोमवार शिवपिंडावर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे। त्याची सुरुवात तुम्ही ह्या श्रावणी सोमवारपासून सुद्धा करू शकता, ती नंतर लगेच फलदायी देणारी ठरणार आहे। एखादा काम तुमचं अडकलेलं असेल तर यावेळेस तुम्हाला शिवस्तुती श्रोताचं सलग 3 वेळा काम होईपर्यंत पठण करायचं आहे। रोज 3 वेळा म्हणायचं आहे आणि काम होईपर्यंत तुम्ही ते पठण करा। तुमचं कितीही अवघडलेलं काम असो तर तुमचं ते नक्कीच पूर्ण होणार आहे। तिसरा उपाय म्हणजे काय, संतान प्राप्तीसाठी किंवा संकट विमोचनासाठी आपल्याला 16 सोमवारचं व्रत करायचं आहे आणि त्याची सुरुवात सहसाही श्रावण सोमवारपासूनच करण्यात येते, त्यामुळं हे सुद्धा व्रत तुम्ही करू शकता। शिव उपासनेत दानाला खूप महत्त्व आहे। आपण सत्पात्रे दान केल्यानं भगवान शंकर त्वरित फल देतात।
असं सांगितलं जातं। श्रावण सोमवारी शिवमूठ जी वाहिली जाते, शिवमूठची जी पूजा केली जाते ना, त्याचा उद्देशसुद्धा हाच आहे की तुम्ही दान करणं। घरच्याच घरी जर तुम्ही शिवमूठ भगवान शंकराला अर्पण करत असाल तर त्या धान्यामध्ये तुम्ही थोडं धान्य आणि मिसळा आणि ते गरिबाला दान करा। आणि खरंच ज्याला गरज आहे ना त्यालाच दान करा, उगं कुणालाही तुम्ही दान करत बसू नका। श्रावण महिन्यात तुम्ही 4 किंवा 5 श्रावण सोमवार येतात, तर शास्त्रात प्रत्येक सोमवारी कोणत्या वस्तू दान करायच्या असतात असं सांगितलं जातं। तर पहिल्या सोमवारी तुम्ही 5 नारळ दान करावे, दुसऱ्या सोमवारी तुम्ही 2 किलो गहू दान करा, तिसऱ्या सोमवारी तुम्ही 1 किलो साखर दान करा, चौथ्या सोमवारी तुम्ही 1 किलो मूग दान करा आणि जर 5वा सोमवार आला असेल तर तुम्ही 2 किंवा 1 किलो तांदूळ हे गरिबाला दान करू शकता। खरंच ज्याला अन्नाची गरज आहे ना त्याच व्यक्तीला तुम्ही दान करा। हे खूप म्हणजे सांगायचं काय तर ज्याला खरंच गरज आहे त्यालाच दान करा, उगं इतरांना दान देत बसू नका। त्यामुळं तुमचं त्या दानाला काही महत्त्व राहणार नाही। त्यामुळं गरजू व्यक्तीलाच दान करा आणि यथाशक्ती दान करा। तुम्हाला हे दान करताना जास्त द्यायचं असेल, कमी द्यायचं असेल तरीसुद्धा तो आकडा तुम्ही कमी जास्त करू शकता। फक्त यथाशक्ती आपल्याला भक्तिभावनेनं दान करायचं आहे। भक्ती आणि शिव उपासनेचं माध्यम समोर ठेवलं तर शिवसाधक जो दान करतो त्याला खूप महत्त्व आहे। तर दान म्हणजे काय? दान म्हणजे आपल्या यथाशक्ती ऐपतीप्रमाणे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट देणे म्हणजेच दान करणं आहे। शिवभक्तांनी यथाशक्ती दान करावे, दान करून त्यांना पुण्य कमवावे, हाच त्या शिवमुठीचा उद्देश असतो। तुम्ही सुद्धा श्रावण सोमवारी तुमच्या ऐपतीप्रमाणे दान धर्म करा, तुमच्या समस्या लवकरच सुटतील। आता भक्तिभावनेनं केलेला उपाय लवकरच परिणाम हा दाखवत असतो। हा उपाय करत असताना आपण सुद्धा काही गोष्टीचं पालन करावे। आपण काय करतो, सेवा करतो, उपासना करतो, परंतु काही गोष्टीचं हे पालन करत नाही। तर कोणत्या गोष्टीचं पालन करायचं तर आपल्या उपासनेला लवकर फळ यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण सर्वप्रथम हा सात्विक आहार घ्यावा। श्रावण महिन्यात बघा कांदा लसूण विरहित काही जण उपवास धरतात, तो म्हणजे सात्विक आहार घ्या। त्याचबरोबर कुणालाही तुम्ही फसवू नका, कुणाला वाईट बोलू नये, कुणाला खोटं बोलू नये, त्यामुळे सुद्धा साधनेत अडचणी येत असतात। त्यामुळे तुम्हाला जर उपाय लवकर फलदायी ठरवायचे असतील तर तुम्ही कोणाला वाईट बोलू नका, कोणाला फसवू नका, कोणाची निंदा करू नका। असं जर केलं तर तुमची साधना लवकरच फळ देते आणि आपल्या जीवनात ते सकारात्मक परिणामसुद्धा घडवत असते। तर तुम्हाला जे काही समस्या असतील त्या समस्यानुसार आपल्यालाही तो उपाय करायचा आहे आणि उपाय हे शुद्ध भावनेनं करा, भक्तीनं करा। भगवान शंकर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतील। ओम नमः शिवाय। हर हर महादेव। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।